हॅव यू एव्हर ट्राईड पालक पनीर मोमो? नाही ना? चला तर तुम्हाला सांगते ते कसे बनवायचे. हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस, देवी महागौरी हिचा, आणि याचा रंग आहे पिकॉक ग्रीन, म्हणजे सौंदर्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक. चला तर आज काहीतरी युनिक ट्राय करूयात. आपण पालकची भाजी सगळ्यांनीच खाल्ली आहे, पण असे पालक पनीर मोमो नाही ना? चला ट्राय करूयात. सगळ्यात आधी आपण पालक ब्लांच करून घेणार आहोत. गरम पाण्यामध्ये थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची टाकायची आणि पालक घालून उकळायला ठेवायचं. पालक शिजला की त्याला आईस वॉटरमध्ये टाकून थंड करायचं, म्हणजे त्याचा हिरवा रंग छान टिकून राहतो. आता तोवर मोमोच्या सारणाची तयारी करूयात. एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात किसलेलं आलं लसूण टाकायचं आणि परतून घ्यायचं. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलकासा सोनेरी होईपर्यंत परतायचा. मग त्यानंतर गाजर, कोबी, कांदा पात असं सगळं टाकून पुन्हा परतायचं. त्यानंतर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, थोडीशी काळी मिरी पूड आणि मीठ घालून छान मिक्स करून गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी किसलेलं पनीर घालून सारण छान मिक्स करून थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता करूयात मोमोच्या कणकेची तयारी. आता पालकाची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर एका ताटामध्ये मैदा, पालकाची बारीक केलेली पेस्ट, थोडंसं चवीपुरतं मीठ घालून छान कणिक मऊसर मळून घ्यायची आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायची, म्हणजे कणिक छान सेट होते. खूप जास्त घट्ट नाही मळायची, नाहीतर मग मोमोची पारी लाटायला त्रास होतो. आता इथे पिठाचे छान छोटे छोटे गोळे करून आपण त्याला मोमोचा हवा तसा आकार द्यायचा आहे. इथे मी सगळ्यात सोपी पद्धत दाखवली आहे. तुम्हीही या पद्धतीने ट्राय करून बघा. आता इडली पात्रामध्ये पाणी गरम करून त्यात मोमो 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचे, की मग तयार आपले पालक पनीर मोमोज. हिरवेगार, हेल्दी आणि अगदी टेस्टी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर, सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय. आणि हो, हॅपी नवरात्री.